जावई बापू हो जा झोपलं काय जावई बापू आणि मी कुठं झोपायचं आता हे लिह अवघड करून ठेवतात हे नाकात घातलं तरी उठा ना यांच्या कानात घालू काय जावई बापू झोपलं काय जावई बापू झोपलं होतं का हा का हो झोपलं होतं तुम्ही मला झोपायचं जागा दे ना इथे झोपेतल्या माणसाला हलवून उठवायचं आणि विचारायचं का झोपल्या विचारायचं आता मग झोपा इथं याचा बाहेर तिकडं खाली झोप होय ते काही किंमत नाही मला माझी बाहेर झोपा बरं तुम्ही तिकडं नाही इथं झोपत बाहेर मला भीती वाटत तिला माणसं मारायची बुवा टेक्निक जावई बापू उशी दे ना एअरपोर्ट मला तीनदा बऱ्या अंग झोप लागत नाही काय नाही होत ते झोपतच ही खालचं घ्या तुम्ही जावई बापू गुड नाईट भूक लागली मला बरं वाटतंय पण ही काय करायचं आता तशी सवय बाबा ऐक ना ठीक आहे होय तात्याला बाहेर उजट टाकायची खबर असं चालायचं बरं थोडा दिवस त्यांना सवय असतो मी काय म्हणतो ऐक ना त्यांनी इथं झोपायचं आपण इथं झोपायचं रातभर कुडकुडत नुसतं जवळ असली तरी काय करावं लगेच ते पादत आहे त्यांना ती सवयच लागलेली तशी आता मी बरेच वर्ष आता मला झाली आता त्यांची तुला झाली सवय तुम्ही दोघं झोप आता मी रातभर तिकडे बाहेर असतोय जाऊन दे ना होय आता तरी पप्पी दे ना काय होत झालं चालू कशात ठेवले कळलं की आता कशात तू झोपले मला ही रातभरीच करावं लागतं तुला उशान ठेवलंय मग समजून घे ना मी काय तिकडे ठेवलंय तेव्हा तुला इथे झोप तुला असं सवय असली वाज घ्यायची मला नाही असले रातभर आवाज त्याला इजान वाटतं तर मला असले आवाज बी वाटतं जवळ तात्या आहे ना तर आपल्याला कधीच जवळ घेऊ शकत नाही आपला सोडावा नाही सोडत नाही काहीच होऊ शकत नाही आपलं माहिती का हे पप्पी घ्यायला लागले काहीच होत नाही मी जाऊ गोळ्या झोपायला तुला सांगतो अवघड आहे तात्या बाहेर का झोपत नाहीत त्याला इडली सवय नाही
तू सांगतो काय काय खात राहतोय माणूस. हा खायचं लिमिट नसावं मग खाया पाहावा किती काय. रातभर मी हेच करीत बसतो. तुला आज कळलं. मी काम करतो. मी आपलं बाहेर झोपवतो. काही झोपवत नाही मी काहीच नाही. कांती पुण्य करणे पापे आईचा नवराच बापे. कांती आता हे काय नवीन. अहो ते त्यांना ते रात्री झोपेची बरसाळ्याची सवय. कांती कोण आहे. कांती पुन्हा का नका हसू नका. सारख्याच टोका टाकतोय. अहो, असं काय बोलतात अहो, काय झालं? टाकलं कांती पुण्य करणे पापे आईचा नवराच बापे. बस कर राही. काय लावून ठेवलं मला झोपेतून. काय लावून ठेवलंय. तू काय करतो कळतं का तुला. काय केलंय मी हा. उठायचं इथून उठायचा बाहेर झोपायचं. चल उठ 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 उचल ती गोदडी उचल 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 उठ. आयो आयो तुला सांगतो ह्या माणसाला बाहेर झोपायचं गपचूप. चल चल हो तिकडे. अरे ढकलायची काय कारण आहे. इथं झोपायचं आता. इथं झोपायचं म्हणजे लावायचं सवय इथं. लावायची सवय म्हणजे काय. मला एकट्याला बी वाटतं. काय नाही होत कोण खात नाही तुम्हाला. अरे बरं आहे आता गरज सरली ना माई. बोलत टाकाई. तो लागला परपंचाला मी एकट्याने झोप. मला बायको आणून दे मग. मला एखादी बायको आणून दे मग झोपातो. नाटक करायचं नाही तपल्या घरी निघायचं. हे माझं घर आहे. माझ्या घरी म्हणजे माझ्या पोरीचं घरी. काय नाही पोरीचं नाव नाही केलेलं. गोदत टाकाय गपचिप. नाव नाही म्हणजे गोदत टाका गपचिप. हे टाकाय पोरी. ती नाही टाकाय सवय लावायची. रोज रोज तिचे काय टाकायला. नाही माई पोरे माय मी बघून घेईन. नाही तर मग मी जात असतोय पोरीला घेऊन. पोरगी तुमची असली बायको माझी मी ठरवीन काय करायची ती. घर माझे सगळं माझं गबस गप इथे करायचं. टाकायची का नाही तर मिरचीच दुरी दिली तर मिरची. बघ येतो आपण नवरा गरीब सासरा. तू जर बापाची बाजू घेतली तू मी मग हे असले बापा असते का कुठं. रातभर मी जागा आहे. मला कळतं काय 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 होतं. अहो मी अभि जागा आहे ना. कशात जागा आहे. रातभर पादायचं काय सोपं वाटलं का तुम्हाला. हा माझ्या पादण्यामुळे एक तरी मच्छर येतो का तुमच्या घरात. अरे गुड नाईट तर 150 रुपये वाचवतोय म्या. खातानी कळतं का किती खातोय. खातानी नाही बाजरीचे पटक पोते उडायला लागले आमचे. अरे पोते ना उडत आहे. तुझ्या घरात घुस मेली आहे त्याचा वास येतोय. माझ्या पादण्याचा सेंटेड वास येतो. अजिबात नाटकं चालणार नाही बरं का. आणि तुला जर झोपायचं असलं तुम्ही दोघांनी इथं झोपायचं. मी एकटा झोपतो घरात. मी नाही झोपू शकत इथं. गोदर टाका नाही. चल उघड तू बघू नको तोंडाकडं. हा दी झोपायचं गपची वा. नाटक करायचं आवाज घरात आला ना असं सुई पडला तरी आवाज आला ना मग सकाळी पिशी भरायचं घरी जायचं. अजिबात इथं थांबायचं नाही. लग्न यासाठी नाही केलं माहिती झोप उडायला. नीट सांगा की एवढं कायला चिडत आहे. चिडतो मी चिडलो. आता गोट घालायचं बाकी राहिलंय मला. मग माया नाकातच पाजायचं राहिलंय तू. आता पाजलोय का नाकातले केस पांढरे व्हायला लागले माय फार. आधी पाजल्यामुळे जावय बापू इकडे ये एक मिनिट. काय पाठण खाजवता का एवढी बुक लातच घालीन मी आता. जा बाई तू काय वाढला मोकर कुत्र्यावानी. या आईला तरी म्हणलं यांच्या घरी कुत्रा का नाहीये. अरे ह्याच्या पुढे कुत्रा टिकायचा नाही. क्रांती उठा ना. काय उठा ना तुम्ही. उठलो काय काही नाही असंच. जाऊ द्या ना आता. तुम्ही का वर तेच लावून धरते. कुठं काय लावलंय मी. मग आता गेले ना ते बाहेर झोपले. मग आता काय मग आता काही लाडाला नको येऊ. असं काय करते. आता मी तुमची बायको आहे ना.
बायको पण माझ्या डोक्यात काय केलंय तात्याने मग डोकं असे बदिर झालंय म्हणा मूडच नाही माझा कसला. अहो पण जाऊ दे ना आता कवर तेच लावून धरणारी. कवर तेच म्हणजे मग तुम्हाला जमत असं मला नाही सवय तसली. आधी तसलं ताण करायचं आणि मग लाडीगोडी लावत बसायचं. मला नाही जमत तसलं तो याने. पण जाऊ दे ना असं काय करतं बरं तेच लावून धरणार आहे तुम्ही आता. मग काय करू. जाऊ दे. हे अरे तुम्हाला असं सवय मला नाही तसली. जाऊ दे सॉरी बाबा माझंच चुकलं. तू सॉरी बोलून काय त्यांना वाटलं पाहिजे ना गिल्ट तसं. त्यांना नाही वाटत आता काय करायचं मग. बसायचं रातभर असंच. बरं जाऊ दे ना का बरं तेच नाही नाही मला नाही जमायचं. तू आता झोपून घे उद्या बघू नको नसतं तोंडाकडे. मला नाही जमू शकत सॉरी. गप झोप आता तू मला झोपू दे. माझी झोप होत नाही बरं का. तू आता गोडी झोपू दे मला. बघू नको नसतं केलं का करतो तोंड कर बघ तोक ए मला करायचं तिकडं महाराजा का तुम्ही बापल्या काय हा काय काय म्हणजे हा काय म्हणजे काय अजिबात खा करायचं नाही इथं. काय करायचं नाही म्हणजे मग काय बोट घालून काय काढू का तोंडातली. गुण नका आधी गुण नका तू. तुला नीट बोललेलं एकदा सांगितलेलं समजतच नाही. अरे काय जुलूम चालवला यो हा. ही शंडाची चप्पल कुठं चालली. पाणी बंद कर बस. ती चप्पल कुठं चालली इकडं कुठं तिकडं काय आता काय किचनवर द्यायची तिकडं. एकदा सांगितलं समजत का नाही. काय चाललंय काय बावटपणा यो. मी म्हणतोय आमच्या घरी इथं काय चाललंय असलं चालणारच नाही. असलं म्हणजे कसं सकाळ उठल्या मला असलं बघायचंच नाही. तोंडाने खाकरल्याने काय अडचण तोंडाने एखादा पाहुणा असे हो का माझ्या बापाला माहित नाही अजून. माझ्या बापाला लग्न झालं कळलेलं नाही. मी आत्ता टाकलून देईन इथून. तो बाप काय करणार आहे. काय करणार म्हणजे तो काय माझा बाप नाही. झालं काय एवढं पण वारडायला. ती चप्पल तिथंच पाहिजे जागची जागेवर ठेपशीर. ब्रश कुठे हे काय बरंच तुम्ही ब्रश येऊच ध्यान करून येऊच. ध्यानात कसं ठेवायचं आता. हे काय इथं खाराडले मी कशाव बिताडाव. ती ब्रश तेवच वापरायचा. मग आता मध्ये माझा आला ना मग सांगितलं नाही म्हणतात. चालतंय मग चप्पल तिकडं चल. आंघोळ झाली ना आता. गोडीन खायचं तिथं खाता आलं तर. ही बंद करीत जाय टायमाला बटन. एवढं चिडाय काय झालं पण. चिडा हीच पाहुणा रावळा घरी येणार आहे मग काय करायचं अशा वेळेस. पाहुणा आल्यावर काय अडचणी दमानी खकरायचं बंद. जमायचं असेल तर ठीक नाही तर राहायचं नाही इथं. राहायचं नाही बाहेर काढणार गाड्या रे. काय करणार आहे अवघड आहे गाड्या. पुण्य करणं बापी आईचा नवराच बापी. हा आई तर टाकली मारून त्या. हा अरे मी नाही मारली बाबा मी ती तरुणपणी बायको मारून काय करावं मी. आणि मग एवढं कळतं ना ती ब्रश कुठे ठेवायचं आता. हे काय इथं ज्ञानात राहायसाठी. हा पडला तेवच उचलायचा आणि तेवच परत तोंडात घालायचा. आणि तू वापरतो मी.
जाऊ काय तर भूक लागली जेवायला लागेल मला आता. ती चप्पल परत जागेवर सोडायची. हा चालतंय. कॉकपीट टायमाला बंद करायचं आणि ती खाकारला दिसलं ना सांगितलं ना म्हणशील. हा सगळं आता डुंगात व्हायला येतं का आतमध्ये माझं फार. हे असलं बोलायला काय. मी कुठं साईडला घे ना बायकोला कळून सुद्धा नाही कुठं काय केलं मग. तुला वाटतं काय नाटक करतो काय. एक बुक काढा की नाट तोंडाव हो तिकडे चल. हे चालू जेवायला. उरकलं बाई वाढ मग जेवायला. काय झालं कोण ओरडत होती ती. तुझं नवरा काय पिसाळ ते का बरं. मोकर दावत आहे माझ्या सकाळपासून. अहो तुम्ही पण थोडंसं समजून घ्यायचं व्यवस्थित राहायचं. आपण काय आपल्या घरी राहतो बाई. तुम्ही पण तुम्हाला समजायला पाहिजे आपण जावयाच्या घरी राहतो कसं राहायला पाहिजे. आता खाकारल्यावर काय अडचण आहे पण त्याला. नाही चालत इकडं सिटीमध्ये नसतं तसं गावाकडे चालतं का सिटीतल्या लोकांना काय बुचणं बसवलेत काय काही कसं काढी ती. नाही चालत इकडे लोक नाव ठेवितात तसेच राहतात लोक. त्यांनी ब्रश बी सांगितलाय आता तोच वापरायचा. हा दमच टाकलाय मला. जाऊ द्या वापरा तोच प्रश्न काय नाही होत. हा खाकरायचं नाही काय नाही आणि झांडाची चप्पल घालायची नाही. हो सांडाची चप्पल ती सांडाचमध्येच घालायची बाहेर कशाला घालायची. त्याला काय होतं घालून फिरल्यावर पायाला बरं वाटत आहे. अहो दुसरी घालायची मग असं नसतं. आणि तुम्ही ना ते दात बीत ना ते बाहेर नका घासायचं उगाच ओरडतीन ते तुम्हाला आतमध्ये आपल्या बाथरूम मध्ये घासायची. जाऊ दे मला काही नवीन थॅर काढीचे. मीठ देऊ तुम्हाला. हा देतो वाडे. अजून देऊ काय भाजी. नाही बस वाला. हो जावई बापू घ्या 2 गॅस खाऊन घ्या. तुम्हाला घ्यायचं का थोडे मी चारी तो. नीट खाता येत नाही का. आता नीट नाही नीट खाता येत नाही का कांदाच खाता ना. आणणे म्हणजे हा काय काय असं बुक टाक मी सांगितलं नाही आता. हो असं काय करते. असं काय करता मला सांग एखादा पाहुणा आला घरी संडाची चप्पल कुठं बी घालायची का इथवर आणायची. आता जेवताना घातली का चप्पल मी कुणी सांडाची. तुम्ही बरं आता मला सांग तूच सांग ते टावेल कसं आहे. अहो लागेल त्यांना नाही टाय लाव ना लागन म्हणूनच आतापर्यंत किती झालं गोड मग आता पार किती वय झालं किती वय 45-50 वय असेल ना. स्वारीक बागायची काय माझ्यासाठी. आता सूर्यकाचं वय राहिले का मग वय काय राहायची मला. हा नीट खाता येत नाही का. आता एखादा पाहुणा घरी आला हे असंच का. तिथं मी काय म्हणलं टायवला असा तिथं वला टाकूस तर तारी उपाडला तीच त्याचं वला कपड्याचं जर तसंच कपड्यांना लागला वास नाही लागत का. आपण करतीन त्यांना लगेच करतीन तू करू नको बार पानाशी उजाडली 5-10 वर्ष आले जाईन ती कावून ना असल्या सवय तर कधीच जाईन. नाही तर दुसऱ्यांना काय असले जात नसते तर असले आपल्याला घालीत असते. असं काय बोला राव काही बी उग. मग खात्यात ताटा व्यवस्थितच खायचं जमत असेल. आता मला सांग तिथं पाठ खाजी त्याने बघायचं इथं पाठ खाजी त्याने मला रेलायचं. तुला काय साधे नखरेत का. अहो पाठ तर खाजवली तुम्ही तर डुंगान खाजवले का तुम्हाला नाही लागले. घर जावाय मी तुमचं नाही तुम्ही माझ्या घर सासरा म्हणून आल्या ना नीट राहायचं. पोरी सांग बरं का तू मी कोपऱ्यात घेईन कळालं का. कोपऱ्यात घेईन म्हणजे नाकाड फोडलं कळलं का मग सांगितलं मी एकदा. आता गोडीत हात धुवायचा जर बसता आलं तर बसायचं नाही तिथं हातरून टाकून झोपायचं. अजिबात मस्ती चालणार नाही समजलं. मी जर ऑफिसवर येऊन तर काय केलं मोबाईल फेबाईल काय नाही आणि कॉम्प्युटर चालू केलं तर मी सांगितलं नाही त्या रूममध्येच जायचं नाही कळालं का. काय असेल ते इथं द्यायचं इथं वलनील कपडे टाकायचे सगळे. जमन का जमत आहे का. हा चालेल की आता नाही का बाय समोर लावा हाकलून देऊ इष्टीत बसून देऊ. नाही नको हा चालेल हा काय लागन ते खायचं गप फक्त झोपायचं नाटक करायचं नाही. हा चालेल जावय बापू पाटण खाजवत एवढी हाणलं नाही तर म्हणशील बापाला हाणतो मी फक्त आता नाटक केलं आता डायरेक्ट दाखवीन. तुझ्या नवऱ्याचं आहे ना याड्याचं सर्टिफिकेट काढून आणायला लागत आहे बुवा. तात्या पण तुम्ही पण थोडं समजून घ्यायचं जिथल्या वस्तू घेतलेल्या ठेवून देत जायच्या. आता माझ्या बापाने मला तोंडाने खाय शिकवलं याच्या पलीकडे नाही माहिती मला.
भाकर देऊ का मग अजून? काय भाकर देती काढीन त्यो तोंडातली ओढून. पाणी मपलं मेस पेतो आधी पहिलं टावेलचं झाड करू दे बुवा. हा हिला पुण्य करणं पापी आईचा नवराच बापी आणि माझ्या बापाचा बाप झालाय. तुला खरं सांगू का मला तर पादायची बी टेन्शन यायला लागली आता. बुचान बसव मला एखादं. काय बोलतो मी तात्या, एवढं बोलून काही फरक पडत नाही.